नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रमा ही आता मंदिरात नवस फेडण्यासाठी गेलेली असते. परंतु त्याच वेळी तिथे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय आणि सीमा ही नवस फेडण्यासाठी निघालेले असतात. पण रमाकांत मात्र ऐकायला तयार नसतो. तो यांच्या सर्वांच्या मागे जाऊ लागतो. त्याचं असं म्हणणं असतं की मला तुमच्यासोबत यायचंच आहे. मग अक्षय आणि सीमा सांगतात की लग्नाची खरेदी करायची आहे, त्यासाठी चाललेलो आहे. मग अक्षय पुढे येऊन ड्रायव्हरला गाडी थांबवायला होतो आणि एका ठिकाणी ते थांबलेले असतात कारण अक्षयने तो स्पॉट मुद्दाम ठरवलेला असतो, कारण अक्षयचं पुढचं प्लॅनिंग असतं. मग अक्षय तिथे गाडी थांबवायला सांगतो आणि सीमाबरोबर डिस्कस करत असतो. सीमा म्हणत असते की आपण पुढे जाऊन तुळशीबागेकडून लक्ष्मी रोडला जाऊया, तिथे खरेदी करूया. अक्षय म्हणतो म्हणजे तिथे जर आपण गेलो तर आपल्याला गाडी खूप बाहेर पार्क करावी लागेल आणि आपल्याला खूप चालत जावं लागणार आहे. तुला जमणार आहे का चालायला? त्याच वेळी शशिकांत म्हणत असतो काय चाललंय तुमच्या दोघांचं? तेव्हा अक्षय म्हणत असतो की आपण मॉलमध्ये कपडे घेऊया. सीमा म्हणत असते नाही अक्षय, ट्रॅडिशनल तिथं काही मिळत नाही, आपल्याला लग्नासाठी खरेदी करायची आहे तर आपण तुळशीबागेकडे जाऊया. इकडे शशिकांतला मात्र या गोष्टीचा राग येत असतो. त्याला ह्या गोष्टी पटत नसतात. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आता मला जे काय करायचं आहे हे सगळं लवकरात लवकर करायचं आहे, हे त्याचं चालू असतं. अक्षयला खूपच मजा येत असते या सगळ्या गोष्टी करताना. अक्षयला खूप भारी वाटत असतं कारण अक्षयने पुढचा प्लॅन खूपच जबरदस्त केलेला असतो. शशिकांत म्हणत असतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं कळेल का मला काय चाललेलं आहे? की एकदा ते ठरवा ना कुठं जायचं ते, गाडी मध्येच थांबवलेली आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हालाच होती ना घाई, म्हणून तुम्ही माझ्यासोबत आलेले आहात. मी तुम्हाला याच म्हणलं नव्हतं, तुम्हाला मी सांगितलंच नव्हतं की तुम्ही आमच्यासोबत चला. आता लग्नाची खरेदी करायची आहे ना, मग कुठं करायची, कशी करायची हे चाललेलं होतं. आम्ही दोघंजण चाललो होतो, तुम्हालाच खूप हौस होती आमच्यासोबत यायची, असं अक्षय म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अक्षय शशिकांतला गप्प करतो. परंतु अक्षय वाट बघत असतो तो एका मोठ्या सरप्राईजची, कारण खूपच मोठा धमाका अक्षय करणार असतो. कारण शशिकांत त्याचबरोबर सीमा या दोघांना कोणालाही या गोष्टीची कल्पना नसते. इकडे सीमा म्हणत असते अक्षय ठरव बरं एकदाचं तुझं काय करायचंय ते. अक्षय मात्र ऐकायलाच तयार नसतो. अक्षय म्हणत असतो की आपण या रोडने जाऊया आणि तेवढ्यात अक्षयला समोरून एक व्यक्ती आलेली दिसते आणि ती व्यक्ती शशिकांतला हाय करते. शशिकांत मात्र हाय करतो आणि पुन्हा उघडल्यासारखा होतो. तेव्हा शशिकांतला ती व्यक्ती जी आहे ती डायरेक्ट येऊन बोलायला सुरुवात करते. अहो मागच्या वेळेस मी तुमच्या घराच्या बाहेर किती वेळ थांबली होती, पण तुम्ही आलाच नाही. मी किती वेळ वाट बघितली तुमची, काय नक्की मला काय कळतच नाही आहे तुमचं काय चाललंय साहेब. तेव्हा शशिकांत म्हणतो कधी कधी आणि तो गप्प बसवत असतो. पण इकडे मात्र ती व्यक्ती काही शांत बसायला तयार नसते. सीमाचं लक्ष जातं. सीमा विचार करू लागते की कोण आहे आता आणि ही कोण आलेली होती घरामध्ये, एवढं सगळं बोलत आहे, हा प्रश्न सीमाला पडलेला असतो. अक्षय मात्र म्हणत असतो काय झालं, कोण आहे तुम्ही? तेव्हा ती सांगत असते की आम्ही ना असं काम करणारे आहोत, आम्ही ना इकडे लोकनृत्य करणारे आहोत. त्यावेळेस शशिकांतला तो म्हणू लागतो तुम्ही जाता कसल्या ह्याला लावणीला, तुम्हाला असं लावणी करण्यासारखं वाटतंय, असं अक्षय म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे रमाकांत आणि अभि बोलत असतात. रमाकांतला अभि म्हणत असतो की बाबा मला कळतच नाही आहे की काय केलं पाहिजे, कारण काहीही झालं तरी एका मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये छोट्या झाडांची वाढ होऊ शकत नाही, अशी अवस्था आपली झालेली आहे. आता मी एक निर्णय घेतलेला आहे, मला या घरात राहायचं नाही. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. म्हणजे अभिचा जो निर्णय आहे तो ऐकून रमाकांतला धक्का बसलेला असतो. रमाकांत म्हणत असतो काय चाललंय तुझं, तुला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा अभि म्हणतो की बाबा ज्या घरातल्या लोकांना आपल्याबद्दल काहीही वाटत नाही त्या घरामध्ये आपण कशासाठी राहायचं, हा माझा प्रश्न आहे. आपण या घरातून बाहेर पडूया, आपली नवी सुरुवात करूया. आजचं पण आपल्या या घरामध्ये कोण राहिलेलं आहे? आई तर मी खूप लहान असतानाच गेली, परंतु आता तरी या घरामध्ये कोण आहे? कारण इतक्या दिवस मला वाटत होतं की माझं रेवाशी लग्न झालंय तर आता सगळं सुरळीत होईल, पण नाही, सुरळीत तर काहीच होत नाही. हे सगळं तो बोलत असतो. पण बाबा मी हे घर सोडून जाणार आहे, हे जरी मी तुम्हाला बोलत असेल तरीही मला तुमची गरज आहे, मला तुम्ही माझ्यासोबत हवे आहात, हे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पंकज काका साडी नेसून आलेला आहे आणि तो उल्लू बनवत आहे. ते म्हणजे डायरेक्टली तो उल्लू बनवतो ते या शशिकांतला. त्याला म्हणत आहे की काय हो साहेब, मागच्या वेळेस पण तुम्ही तसंच केलेलं आहे, आताही तुम्ही तसंच करत आहात.
हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र शशिकांतच्या इथे चांगल्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, त्याला कळायचं बंद झालेलं असतं. आणि शशिकांत मात्र म्हणत असतो की अगं शांत हो जरा. तेव्हा ती सांगत असते की माझं नाव सुनीता. अहो तुम्हाला माहिती आहे ना, मागच्या वेळेस मी आलेले तेव्हा शशिकांतला अक्षय मुद्दामच इथं खेचत असतो आणि म्हणत असतो यांना तुम्ही कसं ओळखता. तेव्हा ते सांगत असतो की मी ना मदत करतो ना, तुला माहिती आहे ना मला किती आवड आहे या सगळ्या गोष्टींची आणि मी आदर करतो त्यांचा. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ती म्हणत असते की मला वाटलेलं तुम्ही मला सोडाल, पण ह्या कोण तुमच्या, म्हणजे ही तुमची मुलगी आहे का, असं शशिकांतला ती म्हणत असते. तेव्हा शशिकांत म्हणत असतो नाही बायको आहे माझी. त्यानंतर मग हात नातो आहे का तुमचा, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. परंतु शशिकांत म्हणत असतो की हा माझा मुलगा आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा शशिकांत हसत असतो. तेव्हा इकडे सुनीता त्यांना म्हणू लागते की किती चिरतरुण आहात तुम्ही तिघं पण, खरंच असंच जाऊ द्या. मला नाही ते एका हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, आमचे जे मालक आहेत त्यांना ॲडमिट केलेलं आहे. आता जाते मी विचारत विचारत, म्हणजे मला तुम्ही काही सोडणार नाही आहे आणि तुम्ही काही मदत करणार नाही. तेव्हा अक्षय शशिकांतला म्हणतो की जात आहे का तुम्ही त्यांच्यासोबत त्यांना मदत करायला. तेव्हा शशिकांत म्हणतो काय तू खरं सांगतोयस का, कारण इकडे सुनीता ही जी नाटकं करत असते ती पाहून अक्षयला पण हसू येत असतं. आणि अक्षय इकडे शशिकांतला सांगत आहे की त्यांना गरज आहे, तर मला आता असं वाटतंय की तुम्ही त्यांच्यासोबत जावं, असं अक्षय सांगत आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो ठीक आहे, आता अक्षय तुला तर माहिती आहे मला मदत करायला किती आवडते, म्हणून मी जायला तयार आहे, असं अक्षयला सांगत असतो. इकडे सीमा मात्र अवाक होऊन पाहू लागते, तिला धक्का बसलेला असतो. काय हा माणूस आहे, हा माणूस कोणत्या थराला जातोय, हा प्रश्न सीमाला पडलेला असतो. सीमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आता जे काही घडत आहे ना त्या सगळ्यामुळं इकडे शशिकांत मात्र गाडीतून जात आहे. अक्षयला काही करून शशिकांतला गाडीतून उतरवायचं असतं. शशिकांत गाडीतून उतरतो आणि अक्षयला म्हणतो की तू सांगत आहे ना फक्त मदत म्हणून मी यांच्याबरोबर जात आहे. आणि इकडे पंकज काका पण अगदी मस्तमध्ये शशिकांतच्या खांद्यावरती वगैरे हात टाकतो आणि दोघंजण निघालेले असतात. इकडे सीमा मागं फिरून फिरून पाहत असते. तेव्हा अक्षय फ्रंट सीटला बसलेला असतो, तो तिथून उतरतो आणि इकडे सीमाच्या शेजारी येऊन पाहतो. आणि सीमा म्हणते कोण होतं हे, नक्की काय झालेलं होतं. तेव्हा अक्षय म्हणतो पंकजा पंकजा काकू. त्यानंतर तो म्हणतो की जचा काना काढ आणि कचा उकार काढ. त्यावेळेस सीमा विचार करू लागते. सीमा म्हणते पंकज पंकज भाऊजी ते, आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो. तिला कळायचंच बंद झालेलं असतं. ती म्हणत असते काय चाललंय हे. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय मात्र हसत असतो आणि मग ड्रायव्हरला सांगतो की गाडी पुढे घ्या, आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. कारण अक्षयने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी आता नवस फेडायला आपल्याला रमासोबत जायचंच आहे, असं अक्षयचं म्हणणं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आभ्या आणि रमाकांत दोघंजण घराच्या बाहेर निघत आहेत. त्यांनी बॅगा भरून घेतलेल्या आहेत. तेव्हा रमाकांत म्हणतो की आभी तुझा निर्णय फायनल आहे ना. तेव्हा आभी म्हणतो की हो मला मान्य आहे, या घराने आपल्याला भरपूर दिलेलं आहे, आपल्या माणसांना सोडून जाताना त्रास होतोय बाबा, तुम्हालाही त्रास होतोय, पण आद्या पण आता तिच्या संसारात सुखी आहे. तर या घरामध्ये जर कोणाला आपल्याबद्दल काही वाटत नसेल तर आपण इथे कशाला राहायचं बाबा. ते म्हणतात ना, तुम्हाला माहिती आहे ना की काही झालं तरी मोठ्या झाडाच्या सावलीस खाली छोटी झाडं वाढू शकत नाही. तुम्ही बघितलं ना, इथं मी रेवाशी लग्न केलं पण आता सगळं काय होतंय, अक्षयने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. अक्षयसाठी हे सगळेजण माझ्या संसाराचा बळी देत आहेत. अक्षयला आठवत नाही आहे, अक्षयचं आरोग्य सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती आहे ना बाबा. हे सगळं बोललं जात असतं. आणि मग आभ्या जातो आणि अर्थाला घेऊन येतो. रमाकांत म्हणतो अरे अर्थाला कशाला घेतलं आहे. तेव्हा आभ्या म्हणतो ती माझी आणि आरतीची मुलगी आहे, तर ती आपल्यासोबतच असणार आहे, काही झालं तरी आपण तिला सोबत घेऊनच निघायचं आहे, असं अभि सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा इकडे मंदिरात पोचलेली असते आणि मंदिरात रमा विचार करत असते. ती म्हणत असते की अर्थाला कोणत्याही गोष्टीचा त्रास व्हायला नको आहे, अर्थासाठी मी हे सगळं सोडून द्यायलाही तयार आहे. आणि त्याचबरोबर अर्थासाठी माझ्यासाठी अर्था महत्त्वाची आहे, अर्थाला काही होता कामा नये, असं सगळं रमाचं बोलणं चालू असतं. रमा म्हणत असते काही झालं तरी अर्था ही सुखरूप असली पाहिजे, असं रमाला वाटत असतं. म्हणून तर हे नवस फेडायला रमा झालेली असते. आणि मग गुरुजी तिथं असतात. गुरुजी तिला म्हणतात की काय झालं. तेव्हा रमा म्हणते की मी अर्थासाठी नवस केलेलं. गुरुजी म्हणतात अर्था कोण. तेव्हा रमा सांगते की माझी पुतणी. तेव्हा गुरुजी म्हणतात तुम्ही एकट्याने नवस केलं तर का दोघांनी केलेलं. तेव्हा रमा सांगू लागते की आम्ही दोघांनी नवस केलेलं होतं, पण माझे मिस्टर आत्ता बाहेर आहे, ते येऊ शकत नाही तिथं, त्यामुळं मी एकटीच आलेली आहे. गुरुजी म्हणतात ठीक आहे तुम्ही नवस फेडून घ्या.
आणि मग रमाने जे काही नवस बोललेलं असतं ते नवस फेडण्यासाठी रमा आलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा हात जोडून बाप्पाला नमस्कार करत आहे. अर्थाला चांगलं आयुष्य लाभू दे, अर्था सुखात राहू दे, या सगळ्या गोष्टी ती देवाकडे पाहत बोलत आहे. अक्षय आणि रमा आता मंदिराच्या जवळ पोचलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे सीमाला अक्षय म्हणत असतो की चल, पण सीमा म्हणते की नाही, तू जा एकटा. आणि मग अक्षय रमाला शोधत शोधत मंदिराकडे येऊ लागतो. रमा बाप्पाच्या समोर बसलेली असते, हात जोडलेले असतात आणि तिचं जे नवस आहे ती पूर्ण करत असते. कारण अर्थासाठी तिनं जे नवस बोललेला होता ते पूर्ण झालेलं आहे. मग आता तो देवाकडेही पूर्ण केला पाहिजे. देवाला आपण जे काही सांगितलेलं आहे ते सगळं पूर्ण केलं पाहिजे. म्हणूनच रमा इथे नवस फेडायला आलेली असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय रमाकडे पाहत असतो आणि रमा हात जोडून देवाच्या समोर बसलेली असते. अक्षय पण येऊन तिच्या शेजारी बसतो. आणि त्याचबरोबर इकडे अक्षय पाहू लागतो. हे सगळं रमाकडे पाहून तो एकटक पाहत असतो. हात जोडलेले असतात देवाकडे, पण तो रमाकडे पाहत असतो. रमा आज म्हणत असतो की कोणत्या अडचणीतून जाते ते मला माहिती आहे. त्याचबरोबर तो देवाला सांगू लागतो की मी आज रमाशी चुकीचं वागत आहे, हे मला माहिती आहे. परंतु मी जे काय करतोय ते फक्त आणि फक्त रमासाठीच हे सगळं करत आहे, असं अक्षय म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षयचं हे जे काही बोलणं चालू असतं ते पाहून इकडे रमा त्याचबरोबर अक्षय त्याचबरोबर गुरुजी तिथं असतात. आणि गुरुजी म्हणू लागतात की अहो, तुम्ही तर आत्ता बोलला होता ना, तुम्ही एकटेच आहात, तुमचं नवस दोघांनी पूर्ण केलेलं आहे तुम्ही. रमा म्हणते कसं शक्य आहे? अहो, ते कसं शक्यच नाही आहे. तेव्हा गुरुजी सांगतात की अहो, तुमचे यजमान आले होते इथं आणि त्यांनी तुमच्याबरोबर जोडीने नमस्कार केला आहे. अक्षय मंदिराच्या बाजूला उभा राहून हे सगळं ऐकत असतो. रमाला भारी वाटत असतं. रमा अक्षयला शोधत बाहेर पडत असते. तेवढ्यात रमाला अक्षय दिसतो. पुन्हा तिला असं वाटतं की नाही, काहीतरी गैरसमज झाला आहे आपला. मग ती देवाच्या समोर येऊन हात जोडते. यजमानांनी पण तुमच्या नवस पूर्ण केलेला आहे, असं गुरुजी आवर्जून रमाला सांगत असतात. आणि रमाला म्हणत असतात की खरंच तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही लकी आहात. रमा मात्र विचार करत असते की कसं शक्य, हे कसे आले असतील, कारण यांना तर काही आठवत नाही आहे, हे येणार पण नव्हते, असं रमा म्हणत आहे. आणि तेवढ्यात समोरून अक्षय येताना दिसतो. अक्षय म्हणतो की दोघांनी नवस केला होता तर तो दोघांनीच फेडला पाहिजे ना, असं तो रमाला सांगत आहे. आणि मग रमाला घेऊन अक्षय हात तिचा पकडतो आणि तिच्या हाताला धरून आता मंदिरात येत आहे. म्हणजे दोघं जोडीनं मंदिरात येत आहेत. आणि तेवढ्यात एक मुलगी येऊन रमाला धडकते आणि रमाला जाणवतं की तिला हे पडलेलं स्वप्न आहे. तिला अक्षय आजूबाजूला असल्याचा भास होत आहे. हे सगळं रमाला जाणवत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा भानावर येते. ती अक्षयच्या आठवणीत एवढी गुडलेली असते की तिला कळतच नसतं की आपल्यासोबत अक्षय नाही आहे, आपल्यासोबत अक्षय आलेला नाही. आणि तरीही तिला वाटत असतं की तिनं अक्षयसोबत आहे आणि अक्षयसोबत देवाचं नवस पूर्ण करत आहे. हे सगळं जेव्हा रमाला आठवत असतं आणि त्याच वेळी सीमा तिथे येऊन मंदिरात एका खांबाच्या बाजूला उभी असते आणि रमाचं लक्ष जातं. रमा म्हणते की आई, मी तुम्हाला ओळखले, तुम्ही या पुढं काढा पदर. आणि आत्ता ऊन आहे का, तुम्ही डोक्यावर पदर घेताय? तेव्हा सीमा म्हणू लागते की अगं ऊन आहे, बघितलंस ना, उन्हाचा चटका लागतोय म्हणूनच मी डोक्यावर पदर घेत आहे. तेव्हा रमा म्हणते असं काही नाही आहे, ऊन वगैरे अजिबात नाही आहे, तुमची नाटकं चाललेली आहेत. आता मी तुम्हाला बघितले, ओळखले, आणि मला एक सांगा, हे पण आलेत का? तेव्हा सीमा म्हणते म्हणजे कोण, अक्षय म्हणायचे का तुला? तेव्हा रमा म्हणते की हो, ते पण आलेत का? तेव्हा सीमा म्हणते नाही, तो नाही आलेला. सीमा अगदी वेड्यासारखी पदर स्वतःच्या चेहऱ्याच्या समोर घेऊन चेहरा लपवत असते. रमा म्हणत असते की अहो, आता दिवस मावळायला चाललेला आहे आई, आणि तुम्हाला कुठं ऊन लागत आहे, काय पण काय तुमचं चाललं आहे? आणि इकडे सीमा म्हणते की नाही, मी एकटीच आलेली आहे. आणि तेवढ्यात अक्षय टुनकन उडी मारून तिथे उभा राहतो. तेव्हा रमा म्हणते मी तुम्हाला आता विचारलं होतं ना, तुम्ही एकटाच आलाय का? तर तुम्ही मला बोला की हो, हे आले नाहीत. आणि मग हे कसे आले? म्हणजे तुम्ही ना हे सगळं जे काही करत आहात ते मला चांगलंच माहिती आहे काय करत आहात, असं रमा बोलू लागते. तेव्हा सीमा म्हणते अगं रमा, ऐकून तरी घे आधी. रमा मात्र अजिबात ऐकून घेत नसते. अक्षय तिथे येऊन उभा राहतो आणि रमा म्हणू लागते की तुम्ही आत्ता मला म्हणाला होता ना, तुम्ही आत्ता मंदिरात चाललेले आहात, आत्ता आलेले आहात, मग हे काय आहे तुमच्या डोक्यावरती, म्हणजे हे कसं काय आहे, असं रमा अक्षयला प्रश्न विचारू लागते. अक्षयला म्हणत असते की मला सांगा ना, तुमच्या डोक्यावरती फुलं कशी काय आहेत? आणि इकडे अक्षय, रमा, त्याचबरोबर सीमा सर्वजण बोलत आहेत. इकडे रमा म्हणत आहे की आई, मला एक कळत नाही आहे, तुम्ही दोघं इथे कसं काय आलेला आहात? हा प्रश्न रमाने सीमाला विचारलेला आहे. सीमा म्हणते नाही गं, आम्ही मंदिरातच आलो होतो. आणि मग सीमा पकडली गेलेली आहे, त्यामुळं ती थोडीशी कावरी बावरी होत असते. तिला वाटत असतं की
रमाच्या समोर आपण कसं खोटं बोलायचं, तिला ते जमतच नसतं. ती साधी सरळ असते. इकडे रमा घरी जाते. घरी जाऊन पाहते तर घरी तिच्या आधी पोचलेला असतो तो सनी. सनीला तिथं पाहून रमाला धक्का बसतो. रमा म्हणत असते की हा इथे. तेव्हा तो म्हणत असतो कसं आहे, बायकोच्या माहेरी बायको पोचायच्या आधी मीच येऊन पोचलेलो आहे ना. कसं आहे, काही का असे ना, सगळं काय ते व्यवस्थितच आहे ना. मग झालं तर मग मी पोचलो काय आणि पाहुणचार घेतला काय, काय फरक पडतो माझ्या बायकोला तरी, असं तो बोलत असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं अक्षय आणि सीमा दोघं पण अर्थाच्या रूममध्ये येतात आणि अर्थाच्या रूममध्ये येऊन पाहतात तर तिथे अर्थ नसते. त्याचबरोबर तिथे गादीवरती एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. अभिनं त्यात लिहिलेलं असतं की मी, माझे बाबा आणि अर्था हे घर सोडून जात आहे, मला तुमच्या घरात राहायचं नाही, हे सगळं असं लिहिलेलं असतं. आणि ते चिठ्ठी वाचून इकडे अक्षयला मात्र धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणत असतो की हे सगळं काय होत आहे. अक्षयला इकडे खूप काळजी वाटत असते आणि सीमाला तो सांगतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय आता घराच्या बाहेर पडत आहे आणि तो आता अभिला शोधणार आहे. पण त्याआधी तो रमाला फोन करतो आणि रमाला सांगू लागतो की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, अभि अर्थाला घेऊन घराच्या बाहेर पडलेला आहे. हे ऐकल्यानंतर रमाला पण धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.